पैठण पाटबंधारे विभागाच्या जागेवरील अतिक्रमण हटाव मोहीम पथकावर अतिक्रमणधारक संतप्त नागरिकांनी 15/12/2025 रोजी सकाळी उत्तर जायकवाडी येथील बाजारतळावर अतिक्रमण हटवताना अचानक तुफान दगडफेक करून अतिक्रमण विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्यानं काही वेळा तणाव निर्माण झाला। सुदैवाने या दगडफेकीत कोणतीही जखमी झालेलं नाही। पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना पांगवण्यासाठी बळाचा वापर करून जमलेल्या संतप्त नागरिकांना पांगवण्यात आलं। यावेळी महसूल विभागाचे नायब तहसीलदार राहुल बनसोडे, MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांनी संतप्त झालेल्या अतिक्रमणधारक नागरिक व महिला यांना समजावून सांगत शासकीय कामात अडथळा करू नका असे आवाहन करण्यात आले। तरी पण अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण हटाव मोहीम बंद करण्यासाठी राहुल नगर परिसरात ठिय्या मांडून आंदोलन सुरू केलं। संतप्त झालेल्या नागरिकांनी व अतिक्रमणधारकांच्या विरोधामुळे पाटबंधारे विभागाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी असलेल्या यंत्रणेला काही वेळ थांबवण्यात आलं। दरम्यान अतिक्रमण मोहीम कायदेशीर कारवाई करून सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली आहे। पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ. गुलदाद पठाण मौलाना रईस यांनी आज जाऊन त्या लोकांची भेट घेऊन धीर देऊन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, तहसीलदार, ग्रामसेवक यांची भेट घेऊन त्यांना नवीन जागा देण्यासंदर्भात चर्चा केली। प्रतिनिधी गौतम सोनवणे, बुलंद आवाज, पैठण। ये तोड़े घर तो कहाँ जाएंगे आप रहने को? ये लोग जहाँ जाएंगे वहाँ जाऊंगी ना। हाँ, कब से रहते थे पर यहाँ तुम? हाँ कब से रहते थे उधर का भी लोग? हम कब से रहते थे? हाँ हम अभी भले दिन हुए वाले। हो ना। हाँ फिर आप हाँ अब क्या देंगी, क्या सरकार कुछ देंगी क्या घर दूसरे? अब किसी मालूम क्या करते तो। कब से रहते तुमको समझता था? 50 साल हो गया? हाँ 51 साल हुए थे ऊपर क्या? होए। ऊपर है ना? हाँ ऊपर होए। चलेगा चलेगा। हाँ हाँ, वो पीछे घर गिरे वाले वो। 50 साल में बनते तो हो गए। ऐसा ना। हाँ अब घर के कहाँ गए लोग तुम्हारे फिर बाकी के? हमारे मेरा दूल्हा तब मर गया। नहीं, बच्चे बच्चे कहाँ गए मेरे को तुम्हारे? बच्चे नहीं है बाबा। हाँ, अब दूसरे तरफ कहाँ जाएंगे? ह्याच रहेंगे क्या? हाँ ह्याच मरती बोलना मैं, ह्याच गाड़ो बोलना मुझे। हाँ हाँ? हाँ ह्याच मरूंगी, ह्याच गाड़ो बोलना मैं, कहीं जाने वाली नहीं बोलना। नहीं। कोई आया भी गाड़े बेड़े ले जाने को ना तो जाओ ना कौन की संगत। हाँ हाँ उनके संग हाँ ये मुझे दोनों जो ह्याच है गाड़ो ना, का ना मुझे। हाँ ये दोनों है ना मेरे साथ में। हाँ हाँ, हाँ ह्याच गाड़ो ये बोलना भाई मुझे, ने नहीं मैं ह्याच संभाली मरने वाली बोलना। हाँ, मैं आने वाली नहीं जाने वाली नहीं बोलना। हाँ? ऐसा बोलने, कोई आया भी ले जाने को ना हाँ तो ऐसा बोलने का, उसको भी अच्छा बोलना। ये इनके साथ रहने वाली मैं। हाँ, हाँ इनके खाना साथ खाएंगे फिर अभी? हाँ, खाना खाएंगे? खाए। हाँ ठीक है ठीक है। हाँ खर्चे देऊ क्या कुछ? हाँ। समझते क्या, पैसे समझते हैं? हाँ हाँ देव ना हाँ जो देव जो कुछ जो, कभी हाँ दिए 400 200। दिए कितने है ये? कट कर 50 रुपए। बाद में लगाया अपने वो लगाया। हाँ क्या करेंगे? सब उद्ध्वस्त है ना। हाँ वही तो। मतलब हम पैदा हैच होए बुढ़े हैच होए ना। बोलो जाता बोलो ना। कब से रहते थे मैं? हमको हो रहे 50-55 साल। हाँ, जब अब से ये आ रहे जैसा मालूम था तुमको पहले ऐसा होने वाला है तो तुमने कुछ इंतजाम करे थे नहीं, बाहर? कुछ चीज नहीं ना। कुछ चीज नहीं। और आप जगह भी नहीं कहीं जाने कुछ को चीज आने नहीं। कहाँ रहने हाँ, का रात रात भर भर। हम ऐसो ही है। खाने पीने की भी हाल है कुछ? हाल बेहाल है। हमको बहुत कच्चा खाने पीने वाटिया को भी नहीं, नहीं। पानी नहीं, टुकड़ा नहीं, हम्म, पानी भी नहीं, कुछ नहीं, कुछ भी नहीं। ही आज पैठण तालुक्यातील जायकवाडी वसाहत जिथं गेल्या 50 वर्षापासून लोक राहतात। ठीक आहे, शासनाची जागा आहे, परंतु यांना नोटीस देण्या अगोदर शासनाचं काम होतं की यांना काहीतरी दुसरीकडं पर्यायी व्यवस्था करून देणे, दुसऱ्याकडं त्यांना जागा उपलब्ध गावठाण वगैरे जिथं असेल तिथं जागा देणे हा क्रमप्राप्त होतं। परंतु इथं कोणताही मोठा शासकीय अधिकारी आला नाही किंवा यांच्या दुःखात कुठं सामील झाला नाही। आज पाहता तुम्ही घरच्या घर चांगले चांगले 2-2, 4-4 लाखाचे घरं बांधलेत, परंतु एक 4 दिवसापूर्वी 7 दिवसापूर्वी नोटिसा देऊन अचानक JCP आणून पूर्ण घरदार यांचे उद्ध्वस्त केले। आज या गरीब लोकांनी कुठं जावा हा प्रश्न आहे। कालपासून यांना जेवायला नाही, कोणी पाहायला आलेलं नाही आणि यांना कोण पाहणार, यांना कोणी वाली नाही। असं या शासनाच्या कारभारात असं जर चालत राहिलं तर म्हणजे ही लोकशाही आहे का हुकुमशाही आहे किंवा कोणता प्रकार आहे हे लोकांना कळणारा आज काही मार्ग नाही आहे। आज हे लोक 3 दिवस झाले एवढं सारे घरं पाडून टाकले, झाडाझाडा 25-26 JCP आणून
एका दिवसात साफ करून टाकले. कल्पना दिली, ठीक आहे, कल्पना दिली, परंतु त्यांची काही एक पर्यायी व्यवस्था करणं भाग होतं. ते न करता कोणता एखादा मोठा पुढारी किंवा मोठा अधिकारी. ही या गावातली परिस्थिती आज पाहिलं आपण. स्त्री बाया माणसा जे आहेत इतके हाल आहेत. 2 दिवसापासून जेवण केलेलं नाही. परंतु आमचं गावकऱ्यांचं किंवा लोकांचं आज जागा कुठं भेटल निवारा, कुठं भेटल अन्न, कुठं भेटल ह्या शोधात आज गावात कोणी राहिलं नाही. असं जमीनदोस्त केलं आहे. फार निर्दयी घटना आहे. निर्दयी आम्ही यांचा पूर्ण तालुक्याच्या वतीनं निषेध करतो. कोणीतरी येऊन यांना सहारा देणं, जमीन देणं, जागा देणं, हा तर भाग लांबचाच राहिला. पण इतक्या निर्दयी पद्धतीनं अख्खं गावच्या गाव 100-150 घराचं 25-26 JCP आणून एखाद्या याच्यासारखं, म्हणजे कुठले काय हे गुंड मावाली कुठे नव्हते. गावातले, पैठणचे, तालुक्यातले, महाराष्ट्रातले, देशातले रहिवासी होते. परंतु आज ही परिस्थिती केली. देखाव वाटत नाही. आज ते लोक काल 2 दिवसापासून त्यांना अन्न नाही, पाणी नाही. साधा शासनाचा एक कोणी अधिकारी, कोणी नेता, कोणी पदाधिकारी येऊन साधी त्यांची चौकशीसुद्धा केली नाही. हे पाहता आज जे काय असेल घरात त्यांच्या काढायचा प्रयत्न करतायत. कोणी शेतात झालं आहे, कोणी इकडं म्हणजे गेलेले आहेत. तर ह्या परिस्थितीला शेवटी जबाबदार कोण? या लोकांचा दोष काय? हे तर भारताचे गावातले इथले रहिवासी आहेत. ठीक आहे, त्यांचं पाळणं होतं, हे करणं होतं. त्यांना कल्पना दिली 6-7 दिवसाची कल्पना. 6-7 दिवसात काय करणार ते? 6-7 दिवसात कुठं जागा शोधणार? 1 वर्षाचा 6 महिन्याचा वेळ द्यायला पाहिजे होता. तर तुम्ही तुमची जागा शोधा म्हणून. आणि ते प्रकल्प, ठीक आहे, प्रकल्प व्हायला पाहिजे, परंतु हे एवढं नुकसान करून ते प्रकल्प करणं ही कुठलं शहाणपणाची गोष्ट आहे? तर या माझ्या या निवेदनाद्वारे विनंती आहे सरकारला, प्रशासनाला, तालुक्याच्या पुढाऱ्यांना हे आहे, यांची काहीतरी सोय करावी, यांचा काही बंदोबस्त करावा, यांना काही आर्थिक मदत द्यावा, यांना काही शासकीय गावठाण जागेवर घेऊन यांना घरकुलं बांधून देण्यात यावा. म्हणजे जेणेकरून त्यांना वाटेल का आम्हीसुद्धा इथलेच रहिवासी, तालुक्यातले रहिवासी आणि आमच्याबरोबर कोणी आहे तरी.